नाशिकमधल्या यूपी पॅटर्नची सध्या जोरदार चर्चा आहे। कारण उत्तर प्रदेश प्रमाणेच राजकीय गुंडांच्या अतिक्रमित बांधकामांवर महापालिकेने बुलडोझर फिरवलाय। सातपूर गोळीबार प्रकरणातले आरोपी प्रकाश लोंढेंच्या अनधिकृत इमारतीवर पालिकेने हातोडा मारलाय। अतिक्रमित घरही लवकरच पाडणार आहे। मात्र इतक्या मोठ्या अतिक्रमित इमारती ज्या उभ्या राहतायत त्यावर पालिका तोडक कारवाई का करत नाही असा प्रश्न आता निर्माण झाला। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांनी। पाहूया। कायद्यापेक्षा कुणीही मोठं नाही हे आज नाशिकमध्ये बघायला मिळालेलं आहे। माझ्या मागे आपण जी इमारत पाहतोय ती इमारत आहे सातपूर गोळीबार प्रकरणातील प्रमुख आरोपी प्रकाश लोंढे यांची। सातपूर गोळीबार प्रकरणामध्ये प्रकाश लोंढे त्यांच्या एका मुलाला पोलिसांनी अटक केलेली होती आणि नाशिक जिल्हा हा कायद्याचाच बालेकिल्ला आहे हे देखील पोलिसांनी दाखवून दिलेलं होतं। आणि त्यानंतर आता नाशिकमध्ये यूपी पॅटर्न प्रमाणेच आता राजकीय गुन्हेगारांच्या घरावर बुलडोझर चालवला जातोय, हातोडा मारला जातोय। महापालिकेकडून आज सकाळपासून ही कारवाई करण्यात आलेली आहे। समोर या दृश्यांमध्ये आपण जी इमारत बघतोय ती अगदी नाशिक मधल्या नंदिनी नदीच्या पात्रामध्ये अतिक्रमण करून या ठिकाणी बांधण्यात आलेली होती आणि कामगारांना या इमारतीमध्ये भाडेतत्वावर खोल्या दिल्या जात होत्या। आता या इमारतीच्या पाडकामाला सुरुवात झालेली आहे। ही संपूर्ण इमारत आता महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून जमीनदोस्त केली जाते। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक।